मंडळी, गरम पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केली का? नसेल ट्राय केली ना, तर आजच ही रेसिपी ट्राय करा. एकदा जर ही रेसिपी तुम्ही जर बनवली ना, तर नेहमी बनवून ठेवाल, एवढी ही भारी लागते. त्यासाठी इथं मी ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या फारशा तिखटवाल्या नाही आहेत, साध्या मिरच्या आहेत. आणि यामध्ये ना बऱ्याचशा मी अशा कोवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या फारशा तिखट नाहीत. त्यामुळे ही रेसिपी ना खायला खूप भारी लागते. डाळ भात, भाजी चपातीसोबत खूप मस्त लागते. आता इथं 2 ग्लास पाणी मी छान असं गरम करून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालून आहे ना एक 5 ते 6 मिनटासाठी शिजवून घ्यायच्या. सुरुवातीला 3 ते 4 मिनटांनी मी झाकण काढून बघितलं, तर बऱ्यापैकी ह्या मिरच्या शिजल्या होत्या, पण मला जशा पाहिजेत तशा शिजल्या नव्हत्या. त्यामुळे मग मी पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवून आहे ना या मिरच्या शिजवून घेतल्या. अगदी व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या. आणि पाणी ना मंडळी थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे जर मिरच्यांमध्ये तिखटपणा असेल ना, तर तो सगळा तिखटपणा ना पाण्यामध्ये उतरतो आणि मिरच्या खाताना तिखट लागत नाहीत. त्यामुळे जास्त पाणी घालून या मिरच्या शिजवून घ्यायच्या. त्यानंतर गॅस बंद केला आणि पाण्यामधून ह्या मिरच्या आहेत ना बाहेर काढून घेतल्या. व्यवस्थित अशा थंड करून घेतल्या. हे बघा, आता या मिरच्या आपल्याला थोड्याशा अशा कट करून घ्यायच्यात, म्हणजे आपण यामध्ये जे मसाला तडका करणार आहोत तो यामध्ये मुरला पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे अशा कट करून घ्यायच्या, किंवा तुम्ही याचे असे छोटे छोटे तुकडे जरी करून घेतले ना तरीसुद्धा चालणार आहे. पण ह्या अगदी छोट्या मिरच्या आहेत आणि देठाला धरून खायला देखील बऱ्या वाटतात. त्यामुळं याचं देठ वगैरे मी काढलं नाही आणि याला अगदी छोटासा पुढे कट मारून घेतलेला आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. आता इथं सगळ्या मिरच्याला मी कट मारून घेतलेले आहेत. आता इथं एक कढई ठेवलेली आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि ना यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा. एक 3 ते 4 पाकळ्या लसूण आहे ना असा ठेचून घेतला आणि तो लसूण यामध्ये घालायचा. हलकासा लसणाचा सुगंध यायला लागला की थोडीशी हळद घालायची, खूप जास्त हळद घालायची गरज नाही. हळद घातली आणि त्यानंतर आपण ज्या मिरच्या कट करून ठेवल्या होत्या ना त्या मिरच्या यामध्ये घालायच्या आणि मिरच्यावर मीठ घालायचं. आपण पाण्यामध्ये अजिबात मीठ वगैरे घातलं नव्हतं, त्यामुळे इथं थोडंसं जास्त मीठ घालायचं. हे बघा, ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवून ठेवली ना तर तुम्ही अगदी आठवडा ते 15 दिवस खाऊ शकता. कुठे प्रवासात वगैरे जायचं असेल, भाजी खराब वगैरे होते, त्यावेळेस देखील तुम्ही हे बनवून घेऊन जाऊ शकता. आता या तडक्यामध्ये या मिरच्या मी व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत. हे बघा, गॅस हा मध्यम ठेवायचा. आता यामध्ये 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही भरपूरदा खाल्ला असेल, पण या पद्धतीने हिरवी मिरची बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आता हे शेंगदाण्याचा कूट घातल्याच्यानंतर पुन्हा 2 मिनटासाठी मी परतून घेतलं आणि यामध्ये जर थोडासा तिखटपणा राहिला असेल ना तो सुद्धा कमी करण्यासाठी आपण यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत आणि त्यामुळे चव देखील खूप वाढते. आता इथं अर्धा लिंबाचा रस पिळून घालायचा आहे, ज्यामुळे याचा तिखटपणाही कमी होतो आणि मिरची खाताना चटपटीत लागते. आता पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मंडळी, जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आज आपण हे मिरची फ्राय बनवलेलं आहे, जे चवीला खूप जास्त भारी लागतं. चपाती भाकरीसोबत खा, असं जरी भाजीला काहीच नाही अशा 4 मिरच्या जर तुम्ही चपातीवर जरी घेऊन खाल्ल्या ना तरी देखील छान लागतं. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आमच्या घरामध्ये ना मी आठवड्यातून एकदा तरी हे मिरची फ्राय बनवून ठेवते आणि डाळ भात असो किंवा भाजी चपाती, आवडीची भाजी नसेल, 2 मिरच्या घेतल्या सोबत खूप मस्त लागतं. लोणच्याची सुद्धा गरज लागणार नाही. जरूर रेसिपी ही ट्राय करा. मस्त अशा ह्या मिरच्या खाण्यासाठी तयार आहेत. व्यवस्थित थंड करून फ्रीजमध्ये जर ठेवल्या ना तर आठवडा ते 15 दिवस छान टिकतात. त्यामुळे जरूर रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.